बाई म्हणजे सोपी गोष्ट नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. स्त्री म्हणजे साधी गोष्ट नका सोडू. स्त्रीच्या अंगात 36 नखरे असतात. एक नखर दाखवलं तर माणूस वायलं निघाते, दुसरं नखर दाखवलं तर माणूस जमिनी किती, तिसरं नखर दाखवलं तर माणूस औषध पिऊन मारते. एक खटीदा दाखवले तर काय करील, बसा गुन्हाकार करील. साधी एसटीत जागा दिली तरी माणूस 12वीला 2 विषयात नापास होतो. नुसती जागा दिली तरी बोलल्यावर तो फॉर्मच भरीत नाही. माझ्या 36च्या 36 पाठ आहे. पण तुम्हाला एक सांगतो ना, खरा नंबर 1 पटक्यात. जगात गरीब बायको कोणाची? दारुड्याची. बरोबर आहे. पेतडा आली 2-4 मुथून नाही गोळ्या खाऊन आली आणि बायकोला सांग नाही माशाशी जाऊ, माशी आणली जाते काही खातील, त्यांना काय, ती जनावरची त्यांना काय. माशी घेऊन आला आणि बायकोला शिजवायला सांगितले आणि मला मी माझ्या जोडीदाराला घेऊन येतो. आता त्याचा जोडीदार कीर्तनकार असेल का? ते त्या सोसायटीचं मेंबर मुताळ म्हणलं मी जोडीदाराला घेऊन येतो. बायकोने माशी विशी शिजवली, असा सेंट आला माशांचा खास. तर हे गेलं जोडीदाराला आणायला. बायकोला वाटलं आपण जर माशी अख्खी खाली, आपल्याला जर टेस्ट घेतली नाही तर ही पेताड काय आपल्याला माशी वाट येऊन देणार नाही, म्हणून थोडी टेस्ट घ्यावा. नखरा नंबर 1. तिनं कढई पलटी केली ना, माशीच खास लागली. आणि तोवर याले मुतून आलं जोडीदार बसलं खाटवून. तो आला घरात, बायकोला नाही माशा मध्ये आणते पण सुरा तर लावा माशी कापायला. तर सुरा होता गंजेल. हिनं दिला तर आगडाव पाणी ओतून कामाला लावून. ती म्हणजे 1 लागला कामाला. आता हाटत नाही अख्खा सुरा पांढरा झाल्याशिवाय. तर याचा जोडीदार वाट लावायचा. नखरा नंबर 1. ती जोडीदाराकडे गेली म्हणली का हो आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं? तर म्हणलं हा खरंच आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं? हा खरंच आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं? हा. मग ती म्हणली खरं समजा एक भानगड आहे आमच्या घरात. काय? आम्हाला बघताना आलेल्या पाहुण्याचे 2 कान कापाय सांगितले आणि त्यापती सुराला येते. आय 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 असं चिंगाटपणा सुटलं ते. आणि हा उठला म्हणलं माशी आण. ती म्हणजे आणते ना, आण लवकर. जोडीदाराला भूक लागली असेल. ती म्हणजे माशी आणते पण जोडीदार जरा नीट पाळावा. त्यानं कधी खालते का नाही? मी म्हणलं शिजे पोत थांबा तर कच्चेच घेऊन पळत आहे. ते पळत होतं जीव काढू काढू. याच्या हातात सुरा. अरे उभा राय. तो म्हणला मी ओळखीतो तू आवडत म्हणजे मला माहिती. हा म्हणायचं तुझ्या 2 1 तरी देऊन तू बोललो का म्हणला. नखरा नंबर 1. आणि म्हणून कीर्तनाला आलेल्या सगळ्या नोकरीवाल्यांना पुरुषांना सांगतो, मागच्या महिन्यामध्ये 1000 पोरं 935 पोरी आहेत. 65 पोरी 1000ला कमी झाल्या. याला एकमेव कारण सोनोग्राफी. नोकरीवाले जरा लाज धरा लाज. तुझ्याला बायको चेक करून आणता शरम नाही वाटत तुम्हाला? होऊ दे ना मुलगी व्हायलाच पाहिजे. नाहीतर एवढा मोठा प्रॉब्लेम ना. कीर्तनाला आले कोणत्याही डॉक्टरला सांगून ठेवतो, जर पैसे घेऊन भरून हत्या केली तर भगवंताची शपथ घेऊन सांगतो तो बंगला तुझ्या बोखंडी पाडणार झाला तेव्हा तू जिन्यात गुंतून मरशील. जिन्यात गुंतून. हो विनोद नाही. जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं? सगळ्यात मोठं पाप कोणतं सांगा मला? महिला मंडळ कीर्तनाला आलेल्या बाया, तुम्ही मुलगी झाल्यावर थोडं का होईना तोंड का सोडून देता? लबाड बोलायचं नाही. थोडं का होईना देता का नाही? द्यायचं का नाही? तुम्ही कोण होत्या? अय भामट्यो, तुम्ही कोण होत्या? तुम्ही मुलगीच होते ना. मग तुमच्या बापानं जमीन विकून का होईना तुम्हाला सुखी केलं ना. मग तुम्हाला का मुलगी नको? सांगा बरं मला. महिला मंडळ नुसतं भामटेगिरीत आयुष्य जगायचं. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तळतळायला लावू नका. तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांच्या. तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढ्या सुना मेल्यात आतापर्यंत. काही राखेला मेल्यात, काही स्टोन मेल्यात, काही भाडक्याला मेल्यात, काही इरीत पडून मेल्यात. एक तरी सासू आतापर्यंत स्टोच्या भाडक्यानं मेली का बुवा? पेपरावाले पत्रकार मंडळी आली का बातमी कधी? मेली का सासू? तुमच्या का राखेल डिलिंग करीना?
अय सासाओ, या आठवड्यात एक तरी सासू मारायला पाहिजे. आणि तुम्हाला एक मुद्दा सांगतो, विनोद नाही बरं का, मुलगी व्हायला जगातलं सगळ्यात मोठं पाप जर कोणतं सांगितलं मी, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही घरी गेल्यावर निवांत सापडा. तर तुमची पोरं नालायक का आली? याच्यासाठी रक्तदान आहे, याच्यासाठी कीर्तन महोत्सव आहेत आणि याच्यासाठी जगणं आहे. आपल्या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. आपण नुसती कीर्तन ऐकून बाबा लोक मारू नका. तुम्हाला मुद्दे सांगतो तेवढे क्लिअर आहे का. एक, लग्न साधे करा. पोरं होतात. या मूर्खांच्या नादी लागून दुसऱ्यानं 3 एकरचा मांडव घातला म्हणून आपला 1.5 एकरचा घाल नका, त्याला मिळालंय बुडीत. ही मंडळी कशी ऐका बर का, एकादशी न पाळणारी, धर्म न काढणारी, चपला घालून चपात्या करणारी, उभ्यानं जेवणारी, एकादश नाही, सोमवार नाही, आई बापाला कधी भाकर नाही, सासरीचं बायपास याच्याकडं, लहान मिवणीचं ऍडमिशन याच्याकडं, थोरली मिवणी तर सिझरिंग झालं तरी बिल याच्याकडं. ही जी माणसं आहेत, ही माणसं कशी आहेत ऐका बर का. बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर खुट्या सगळं सुटली आणि ती जर घासात गेली तर ती घास खात नाही, तुडी ती. एखादा वाफा खाऊन गप्प बसावं का नाही त्यानं, ती घासात तोंड सुद्धा टिकीत नाही, नुसती हिंडती का, ती भांबावली. ती गाई भांबावली. ओवी पहा किती सुंदर आहे ज्ञानोबरायची 13व्या अध्यायात. हिरवा चारा बांबवे पशु, हिरवा चारा बांबवे पशु. ज्ञानोबराय म्हणलं हिरवा चारा पाहिला आणि ती गाय जशी भांबावली तशी ही मंडळी जी आहे ही भांबवेल मंडळी. महाराज यांची जिरल पण रिटायर झाल्यावर, जिरल यांची पण रिटायर झाल्यावर, यांच्या बायकांचा मोर्चा मोडल पण थोरली सुनीच्या धावल्यावर हे जाग्यावर येतील. जिरल तुमची. महिला मंडळ पटकन उत्तर द्या बरं. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या, तिला फक्त बेटा अशी जिरली तिची, तिला फक्त म्हणायचं धाकट्याचं लगीन करती का. ती म्हणती तसा देवाला सोडीन. भावाची मुलगी काही झालं तर करायची टाळावा. आता जर कुणाच्या विचार असन डोक्यात तर त्याला कीर्तन संपल्या फोन करा, भाऊ कीर्तन ऐकलं मी. वाक्य नाही का. कारण भावाची पोरगी करताना आपण आधार केला, पण काही झालं महिला मंडळ, काही झालं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. असं कसं? उद्या भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार, तो मुलीचीच बाजू घेणार. तो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का. आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला, नाही तर गुड्डी जोरात येणार. आता आपल्या बहिणीला गुड्डीच गोळ्या देऊ शकते आणि गुड्डीच्याच गोळ्याने ती नीट होती. याचं कारण आहे महाराज, त्याचं उत्तर नीट आहे का. माणसं भ्रमात आहेत. बांबवलेलं जनावर जसं बांबवलंय तशी सध्या माणसं भ्रमात आहेत. हे माझं ते माझं काही नाही तुमचं. हे भाऊबंद कोणचे नाही, भाऊबंद तर मेलेच, भाऊबंदाचा विषय नाही. आणि मेले तेच बरे झाले.